नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी. शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना आणखीन 2-3 दिवसांमध्ये शेतीचे कामे आटपून घ्या. कारण की राज्यामध्ये 4, 5, 6, 7 जून नंतर राज्यामध्ये तो पाऊस थोडा पुढे सरकत जाईल. म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आणि तसाच तो पाऊस यवतमाळकडे जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर 5, 6, 7 जूनच्या दरम्यानमध्ये तो पाऊस परत आणखीन पुढं म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नाशिक, मुंबई, तसेच नगर, पुणे, औरंगाबाद, त्याच्यानंतर बीड, परभणी, लातूर, हिंगोली, वाशिम, नांदेड आणि त्याच्यानंतर बुलढाण्यापर्यंत 7 तारखेपर्यंत तो पाऊस सुरुवात होईल. त्याच्यानंतर राज्यात विदर्भ, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भामध्ये मात्र 7 जूनच्या नंतर पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. पण एकंदरीत राज्यात 1 तारखेला फक्त सातारा, सांगली आणि कोकणपट्टी भागामध्ये पाऊस पडणार आहे. म्हणून हा शेतकऱ्याने अंदाज लक्षात घ्यावा. अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक टेक्स्ट मेसेज टाकणार आहे आणि टेक्स्ट मेसेजद्वारे शेतकऱ्याला मेसेज येईल आणि एक युट्यूबच्या माध्यमातून माझा एक स्वतःच मेसेज होईल. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.